राम राम भावना, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आपण मुंबईमध्ये आलो आणि सकाळी आपण 4:30च्या दरम्यान आपण मुंबईमध्ये पोहोचलो. तसं 4:30च्या दरम्यान मी 1-2 तास झोपलो आणि कामावरती गेलो. आणि फोन काढायचा टाईमच भेटला नाही, कारण कामावरती गेल्यावरती सर असते त्याच्यामुळं. तर आता आपण पोहोचलो आपल्या हारलेल्या जीवनात आपण पोहोचलो. गेले 7-8 दिवस आपण चांगली मजा केली गावाला. वेगळं ट्राय केलं, वेगळं काहीतरी नवीन करण्याचा काहीतरी प्रयत्न केला. आणि आपण आता मुंबईमध्ये आलो. तर आपण कामावरून आलो. आता हातपाय तोंड धुतले, अजून जेवायचं आपल्याला. तर खाली जाऊ, आपण काय जेवायला पाहू. तर जाऊ खाली. तर भावांनो, आपण घरात आलो आणि आई गेलेली पाणी भरायला. आपण तुम्हाला दाखवतो. म्हणजे पाणी भरायला आपण पुढे जातो. तर ती समोर गल्ली आहे, त्या समोरच्या गल्लीत आपण पाणी भरायला जातो. आणि पाणी भरून आपण आपलं हे राहिलं किचन आपलं, आणि हे इथं आपलं स्नानगृह, आणि हे इथं आपण पाण्याची बचत करतो. आणि हे आपलं मंदिर. तर आता पाणी आणू, मम्मीला थोडी म्हणजे आईला थोडी मदत करतो. पाणी आणू आणि मग जेवण करू. जेवण तसं तयार आहे, रेडी आहे सगळं. आईला थोडी मदत करू आणि जेवण करू. ना तुम्ही म्हणता की याने संध्याकाळी काय व्हिडिओ काढतोय हा, कारण सकाळी व्हिडिओ काढायला टाईम भेटलेला नाही आपल्याला. तर आत्ता व्हिडिओ काढतोय. तर आणू पाणी आणि जेवण करू. जेवण काय आहे तुम्हाला दाखवतो मी. तर भावांनो, आपण आईला पाणी आणायला मदत केली. मदत म्हणजे ती करायलाच पाहिजे, कारण मुलांनी आईवडिलांच्या हाताखाली केलं पाहिजे. तर आपण पाणी आणलं, जेवण केलं आणि आपण आपल्या झोपायच्या जागेवरती आपण आता आलेलो आहे. झोपायच्या म्हणजे आपल्या वरच्या रूममध्ये. तर आपण आता झोपू, कारण रात्री झोप झालेली नाही. आणि सकाळी आपण जसेच कामावून म्हणतोय आपण एसटीतनं गावाकडनं आलो. तर एसटीत मला काही झोप लागत नाही, कारण ते सतत ब्रेक दाबले की असं जसं झटका लागतो तसं माणूस उठतं, आणि त्याच्यामुळं मला झोप येत नाही तसं. तर मी फोनच पाहत होतो आणि मला काही झोप लागली नाही त्याच्यात. तर मी इथं आलो. तर इथं माझी म्हणजे झोप झाली नाही. आणि सकाळी मी कामावरती गेलो. तर कामावरती येऊन आपण आता जेवण वगैरे केलं आणि पाणी वगैरे आणलं. तर भेटू तुम्हाला उद्याच्या व्लॉगवरती. आणि एक सांगतो की जे आपलं गावाकडचं काम होतं ते काही झालेलं नाही. आणि आता आपण परत जातो. परत 2-3 महिन्यांनी जातो. आता डायरेक्ट 2 महिन्याने आपले पेपर येतील. पेपर येतील, मग आपण पेपर द्यायला जातो डायरेक्ट. तर जे आपण गावाकडे जे 7-8 दिवस घालवले ते भावना खरंच आनंददायी होते. खरंच खूप म्हणजे आनंद आला. आणि वेगळा अनुभव पण आला की शेतात असा अनुभव असतोय की संध्याकाळी दारे धरावं लागतात. पण मी संध्याकाळी दारे नाही धरली, कारण हिवाळा चालू आहे. आपण दुपारी पाणी सोडलं होतं तुरीला. म्हणजे मी नव्हतं सोडलं, ते मामाने सोडलेलं. आणि तार वगैरे बांधली होती. म्हणजे तो अनुभव वेगळाच राहिला भावना. कारण जे आनंद आहे तो गावाकडेच येतो. तसा जर आनंद घ्यायचा जर म्हणलं तर तो गावाकडेच अनुभव आहे. आणि एकदम झकास, म्हणजे एकदम भारी वाटलं मला जे आपण 7-8 दिवस घालवले.
कामाच्या हिशोबाने गेलेलो. काम आपलं करायचं होतं पण काम काय झालेलं नाही आणि काम कधी होईल काय सांगता येत नाही. कारण ते काम करणारे पैसे घेतात आणि काम करत नाहीत बरोबर. तर जाऊ द्या, ते सगळं जाऊ द्या. आपण भेटू तुम्हाला उद्याच्या व्लॉगवरती. आपण उद्या कामाला जाऊ आणि जसं जसं काय रस्त्यामध्ये ते आपल्या दृश्य दिसेल तेच दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे. तर भेटू उद्याच्या व्लॉगवरती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. काय तुम्हाला वाटलं काय नाही त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करा आणि भेटतो मला उद्याच्या व्हिडिओवरती. जय शंभू नारायण.